नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या नागपूर ऑफिसला SP9 मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सागर पाटील यांनी शुभेच्छा व आशीर्वाद घेतला. SP9 माध्यम समूहाचे MD यांनी करत असलेल्या टीव्ही चॅनल कामाबद्दल सर्व माहिती दिली. नितीनजी गडकरी यांनी चॅनेल बद्दलची सर्व माहिती ऐकून घेऊन चॅनेल करत असलेले काम याबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले. ते असे म्हणाले की समाजामध्ये अनेक विषय आहेत, ते चॅनेलच्या माध्यमातून प्रसारण करू शकता. अनेक वेगवेगळ्या विषय आहेत, ते विषय समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करा. मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी जे काही आपण काम करत आहात त्या कामासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत, असं त्यांनी यावेळी उद्गार काढले. त्यांनी भावी वाटचालीसाठी चॅनेलला शुभेच्छा दिल्या. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी ऑफिशियल पत्राद्वारे चॅनेलसाठी शुभेच्छा पत्र दिले. यामुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या टीव्ही चॅनेलच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा भेटला आहे. यामुळे माध्यम समूह परिवारामधील सर्वांचा आनंद द्विगुणित झाला आहे. काम करण्याची आणखीन उमेद ऊर्जा यामुळे वाढली आहे. SP9 मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सागर पाटील यांनी चॅनेलच्या वतीने भेट म्हणून राजर्षी शाहू छत्रपती जीवनचरित्र हे पुस्तक देऊन त्यांचा शुभ आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत SDR फाउंडेशन संस्थापिका डॉक्टर सीमा इंगरोळे यावेळी त्यांनीही खास मलेशियावरून मलेशियाची भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. डॉक्टर सीमा इंगरोळे या करत असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी खूप कौतुक केले आणि त्यांनाही SDR फाउंडेशन करत असलेल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. बिझनेस निमित्त त्या गेले 37 वर्ष मलेशियामध्ये कार्यरत आहेत, परंतु त्यांना आपल्या मातीत येऊन समाजकार्य करायचे आहे. त्यामुळे त्या सामाजिक कार्यात सतत कामात व्यस्त असतात. त्यांचे हे काम पाहून समाजामधून भरभरून कौतुक होत आहे. बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटन अमरावतीचे CSD कॅन्टीन स्थलांतर रद्द करण्यासाठी निवेदन. केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी, परिवहन मंत्री भारत सरकार नागपूर. केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, परिवहन मंत्री भारत सरकार यांना बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटन अमरावतीचे वतीने दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय NCC CSD कॅन्टीन अमरावती येथून पुलगाव स्थलांतर रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले. केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, परिवहन मंत्री भारत सरकार यांना बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटन अमरावतीचे वतीने दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय NCC CSD कॅन्टीन अमरावती येथून पुलगाव स्थलांतर रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली. माननीय परिवहन मंत्री महोदय यांनी सदर विषयावर तातडीने कारवाई करण्याची सूचना त्यांच्या PE यांना दिली. सदर निवेदन देताना बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटन अमरावतीचे अध्यक्ष श्री BS राय, उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष नंदकिशोर काळे, कार्याध्यक्ष गजानन इंगळे, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव धीरजराजे सातपुते, कोषाध्यक्ष गजानन शेरेकर, उपसचिव अशोक बुंदे, सर्व पदाधिकारी सर्वश्री सुभेदार गोविंद चव्हाण, सुभेदार पंजाबराव राणे, रमेश रामटेके, प्रेमदास इंगळे, विठ्ठल वानखेडे, नरेंद्र वानखेडे, धर्माजी बोरकर, गजानन मेश्राम, दिलीपराव खंडारे इत्यादी प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते. जय हिंद. मी माजी सैनिक धीरजराजे सातपुते, बहादूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष BS रायसाहेब, काळेसाहेब, समस्त पदाधिकारी व सर्व माजी सैनिक आज आम्ही माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे आलो होतो. अमरावती येथील NCC कॅन्टीन आहे आमची, 5 जिल्हे मिळून आहे. अमरावती विभागातून एक कॅन्टीन आहे, ते पुलगावला ट्रान्सफर होणार होती. तर तिचं ट्रान्सफर आम्ही थांबवण्याकरता माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की तुमची कॅन्टीन तिथंच थांबल, कारण की धारणीपासून तर अमरावतीपर्यंत यायलाच 190-200 किलोमीटरचा रस्ता गाठावा लागतो. जर आम्ही पुलगावला गेलो तर 300 किलोमीटर होईल आणि 2005च्या आधीचे सर्व माजी सैनिक 60च्या वर आहे, सर्व वयोवृद्ध आहे आणि सरकारने जो आम्हाला एक मदत दिली आहे कॅन्टीनच्या माध्यमातून, टॅक्स माफ आहे. एका हाताने ते असं होत होतं की एका हाताने आम्हाला सुविधा दिली आणि दुसऱ्या हाताने ते सुविधा आमच्या तोंडून काढून घेतली. आमच्या तोंडचा घास
हिसकावून तोही दिवाळीच्या आधीच आमची दिवाळी कडू करण्याचा प्रयत्न होता. पण माननीय नितीनजी गडकरींनी आज आम्हाला आश्वस्त केलं की अमरावतीची CSD कॅन्टीन ते तिथंच राहील. राजनाथ सिंगांसोबत ते बोलेल व त्यांचं पत्र पण देईल आणि आमची कॅन्टीन थांबल. व सर्व माजी सैनिक अमरावती जिल्हा व अमरावती विभाग व महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही नितीनजीचे आभारी आहे व त्यांचं सार्वत्रिक अभिनंदन व्यक्त करतो. जय हिंद, जय हिंद. 25-50 मीटरची ई टार्गेट शूटिंग रेंज सुरू. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आदिल फराज, सुहास साळुंखे, अब्दुल हमीद मिरशिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलित शूटिंग रेंजमध्ये ई टार्गेट कार्यान्वित झाली असून याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आदिल फराज, सुहास साळुंखे, अब्दुल हमीद मिरशिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. रविवारपासून दिवसभर युद्धपातळीवर ई टार्गेट इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण करून सोमवारी ई टार्गेट इन्स्टॉलेशनचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता नेमबाजांचा सराव अत्यंत सोयीस्कर होणार आहे. क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याने कोल्हापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नेमबाजी स्पर्धेत तर कोल्हापूरचे नाव साता समुद्रापार पोहोचले आहे. नेमबाजीचे अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही मोठ्या संख्येने खेळाडू कोल्हापूरमध्ये येत असतात. मात्र येथील विभागीय क्रीडा संकुलित शूटिंग रेंजमध्ये इलेक्ट्रॉनिक टार्गेट कार्यान्वित नसल्यामुळे खेळाडूंना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. नेमबाजांना पुणे, मुंबईत सराव करणे परवडत नसल्यामुळे ई टार्गेट शूटिंग रेंज लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नेमबाजांकडून करण्यात येत होती. सदर समस्या खेळाडूंनी अब्दुल हमीद मिरशिकारी यांच्याकडे मांडली असता लालूभाई यांनी ही बाब पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा केल्यानंतर शूटिंग रेंजमध्ये ई टार्गेट इन्स्टॉलेशनसाठी क्रीडा विभागाकडून गतीने चक्रे फिरवण्यात आली. पनवेल, नवी मुंबईतून कोल्हापुरातील खासगी रेंजवर नेमबाजांचा सराव करणे राष्ट्रीय नेमबाज अभिजित पाटील यांनी देखील विभागीय क्रीडा संकुलित शूटिंग रेंजमध्ये ई टार्गेट इन्स्टॉल करण्याबाबत तोडगा काढावा अशी मागणी करीत दैनिक लोकमतच्या माध्यमातून समस्त खेळाडूंच्या वतीने कैफियत मांडली. त्यानंतर तांत्रिक कारणामुळे इलेक्ट्रॉनिक टार्गेट बसवलेले नसून ते काम कंत्राटदार येत्या 2 दिवसात पूर्ण करून देणार आहेत. त्यानंतर ही रेंज तत्काळ नेमबाजांसाठी खुली होईल अशी ग्वाही कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांनी दिली होती. त्यानुसार प्रशासनाने ठेकेदारास रविवारी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पाचारण केले. रविवारी दिवसभर ई टार्गेट इन्स्टॉलेशनचे काम सुरू होते आणि अखेर सोमवारी ई टार्गेट कार्यान्वित झाले असून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील नेमबाज पालकमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आदिल फराज, सुहास साळुंखे, अब्दुल हमीद मिरशिकारी, राष्ट्रीय नेमबाज अभिजित पाटील यांना धन्यवाद देत आहेत. प्रशासनाने स्थानिक पातळीवरच लोकांचे प्रश्न सोडवावेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. 911 नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 337 हून अधिक अर्ज दाखल केले. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत 910 नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 337 हून अधिक अर्ज दाखल केले. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्थानिक स्थलांतरावरच नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ, वृद्ध यांनी आपल्या अडचणींबाबतच्या भावना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी लोकांच्या समस्या वाढत असून याबाबत शासकीय विभागांनी तातडीने महिन्याच्या आत अर्जांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागरिकांना पुन्हा पुन्हा तक्रारी घेऊन मुख्यालयात येण्याची वेळ पडू नये. तसेच जे अर्ज निकाली निघणार नाहीत त्याबाबत अर्जदारांना लेखी स्वरूपात नियम, धोरण याबाबत मुद्दे लिहून उत्तरे कळवावी लागतील असे सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त कोल्हापूर केशव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव,
तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येतो। जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरी भागातील 333हून अधिक जणांनी आपल्या अडचणी अर्जाद्वारे सादर केल्या। यामध्ये प्रामुख्याने महसूल 23, जिल्हा परिषद 39, कोल्हापूर महानगरपालिका 33, कोल्हापूर विभाग 21 व सहकारी संस्था 23 या प्रमुख विभागांचा समावेश आहे। यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्येक अर्जदारांशी चर्चा करून संबंधित अर्ज त्या विभागाकडे निकाली काढण्यासाठी दिला। जनता दरबारात विद्युत, आरोग्य, शिक्षण, महसूल, वन, भूसंपादन, रस्ते, वाहतूक, घरकुल अशा विविध विभागांबाबत अर्ज आले होते। मागील जनता दरबारात 197 अर्ज दाखल झाले होते। यातील सर्वांना लेखी स्वरूपात प्रशासनाकडून लेखी उत्तरे देण्यात आली आहेत। याबाबतची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली। जिल्ह्यात सुमारे 5,67,644 कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरण केला जाणार आहे। यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोह्याची पाकिट असे एकूण 6 जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच 100 रुपये या दराने वितरण करण्यात येणार आहे। जिल्ह्यात सुमारे 5,67,644 कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे। यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोचा रवा, चना डाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण 6 जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच 100 रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे। या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 पात्र लाभार्थ्यांना जिल्हा स्तरावर आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला। यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या। राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री यांनी पुरवठा विभागाला दिल्या। ते पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा व इतर धान्य योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी जे शिधापत्रिका धारक ऑनलाईन नाहीत त्यांना तत्काळ ऑनलाईन करून घ्यावे। दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जात आहे। राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आनंदाच्या शिधा तालुका निहाय पात्र लाभार्थी संख्या: आजरा 21,864, भुदरगड 25,824, चंदगड 29,290, गडहिंग्लज 34,080, गगनबावडा 5,831, हातकणंगले 66,655, इचलकरंजी शहर 39,018, कागल शहर 39,998, करवीर 71,971, कोल्हापूर शहर 73,668, पन्हाळा 44,389, राधानगरी 34,791, शाहूवाडी 39,923 आणि शिरोळ 59,342। कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची सरशी। जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारत 42 ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली। त्या खालोखाल स्थानिक आघाड्या 17 गावांमध्ये सत्तेवर आल्या असून 14 ठिकाणी महाविकास आघाडीने विजय संपादन केला आहे। विशेष म्हणजे करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गटाने युती करून उभ्या केलेल्या आघाडीचा ग्रामस्थांनी धुव्वा उडवला असून अपक्षांनी बाजी मारली आहे। मतदारांना गृहीत धरू नका असा संदेश यातून दिला आहे। गारगोटीसारख्या तालुकास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या गटाचे सरपंच निवडून आले असून बहुमत मात्र आमदार प्रकाश आंबेडकर गटाचे राहिले आहे। स्थानिक पातळीवर सोयी पाहत झालेल्या वैविध्यपूर्ण युतींमुळे विजयाचे गणित मांडणेही अवघड झाले होते। जॅकवेल जवळ चेंबर कोसळला, 8 कर्मचारी बचावले। भोगावती नदीजवळील बालिंगा उपसा केंद्रातील जॅकवेल जोडणाऱ्या चॅनेलवरील मोठा चेंबर सोमवारी सकाळी कोसळला। या चॅनेलमध्ये अडकलेले दगड मलबा काढण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली। कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने
गेल्या 3 दिवसापासून चॅनेलमध्ये अडकलेले मोठे दगड व मलबा काढण्यासाठी खासगी ठेकेदारांचे 8 ते 9 कर्मचारी जॅकवेलमधून 50 फूट खाली उतरून भूमिगत असलेल्या चॅनेलमध्ये जाऊन हे काम करीत होते. 8ही कर्मचाऱ्यांनी चॅनेलमधील 70 ते 80 फुटापर्यंतचे दगड मलबा काढला. थोड्या अंतरावर असलेल्या चेंबर खालील दगड काढत असताना आधीच ठिसूळ झालेला चेंबर वरून थेट चॅनेलमध्ये खाली कोसळला. चेंबर कोसळताच सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ चॅनेलमधून पुन्हा जॅकवेलकडे येऊन सुरक्षित वर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. लालपरीची बुधवारपासून तिकीट दरात 100% हंगामी वाढ. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना भुरदड बसणार. दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहन चालकांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यातच आता एसटी महामंडळाने 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान 10% भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा भुरदड बसणार आहे. लालपरीची बुधवारपासून तिकीट दरात 10% हंगामी वाढ. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना भुरदड बसणार. दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहन चालकांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यातच आता एसटी महामंडळाने 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान 10% भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा भुरदड बसणार आहे. दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी उद्या बुधवारपासून महामंडळाकडून पुणे मार्गावर 220 जादा बसेस सोयी करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ दरवर्षीप्रमाणे 10% तिकीट दरात हंगामी वाढ करते. त्यानंतर पुन्हा केलेली वाढ रद्द करते. यंदा त्याप्रमाणेच वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासगी प्रवासी वाहतूकदारांनीही यापूर्वीच तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जादाचा भुरदड बसणार आहे. राधानगरीत आबिटकर, सतेज पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे गटाची बाजी. काही गावात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व. तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 9 ग्रामपंचायतींमध्ये काही गावात नेत्यांनी सत्ता राखली तर काही ठिकाणी सत्तांतर झाले. तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या सरवडेमध्ये विरोधी समविचारी आघाडीचा पराभव करीत बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक राजेंद्र पाटील व गोकुळचे संचालक आर.के. मोरे या नेत्यांच्या सत्ताधारी आघाडीचे रणधीर विजयसिंह मोरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर फराळे येथे सतेज पाटील गटाच्या सरपंच पदाच्या वैशाली संदीप डवर यांनी बाजी मारली. न्यू करंजी राजर्षी शाहू आघाडीचे सरपंच सद्दाम शिराज तांबोळी तर फेजिवडीमध्ये प्रतिभा भरत कासार यांनी सरपंच पदासह सत्ता काबीज केली. बारडवाडीत सत्तांतर करीत आबिटकर गटाचे वसंत पाटील विजयी झाले. पालकरवाडीत अजित पवार गटाचे महेश नामदेव भोयटे, चांदेकरवाडीत मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सीमा हिंदूरराव खोत यांनी सत्ता परिवर्तन केले. कसबा वाळवे सरपंच वनिता भरत पाटील, मांगेवाडी प्रवीण नामदेव ढवण तर पोटनिवडणुकीत कोदवडे दीपाली रामचंद्र वाडकर, म्हासुर्ली ग्रामपंचायत पोटनिवडणूक विरोधी आघाडीचे सदस्य पदाचे उमेदवार अक्षय चौगले विजयी झाले. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.